बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी. सोनं आणि चांदीच्या दराची MCXवर. सोन्याचे दरात जवळपास 1% वाढ झालीय. 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 1,25,000 रुपयांवर पोहोचलाय. स्थानिक बाजारातील जोरदार मागणी आणि जागतिक सकारात्मक संकेतांनी सोन्याच्या दराला पुन्हा गती मिळालीय. सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरातही तेजी दिसून आलीय. डिसेंबर करारांमध्ये चांदीचा दर 1.12% वाढ होऊन चांदीचा दर प्रति किलो 1,55,007 रुपयांवर पोहोचलाय. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा व्याजदर कपात करेल अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं जवळपास 3 आठवड्यांच्या उच्चांकावर गेलंय. दरम्यान स्थिर डॉलर आणि अमेरिकन बॉन्ड यील्ड्समुळेही सोन्याच्या दराला मजबूती मिळाली आहे. आता बातमी म्युच्युअल फंडासंदर्भातली. ऑक्टोबर महिन्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक सुरूच ठेवली. मात्र सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत गुंतवणुकीचा वेग काहीसा मंदावलाय. सप्टेंबर महिन्यातील 30,422 कोटींच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात निव्वळ इक्विटी इन्फ्लो 24,690 कोटी रुपये आहे. म्हणजेच इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 19% कमी झालीय. ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता म्हणजेच AUM 1,79,70,000 कोटी रुपयांवर पोहोचलीय. सप्टेंबरमध्ये AUM 75,61,000 कोटी एवढा होता. आता बातमी अदानी समूहाची. अदानी समूहाने बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम क्षेत्रात प्रवेश करत 1,126 मेगावॅट 3,530 मेगावॅट तास क्षमतेच्या अत्याधुनिक प्रकल्पाची घोषणा केलीय. हा प्रकल्प जगातील एकाच ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या बॅटरी एनर्जी स्टोरेज प्रकल्पांपैकी एक असून भारतातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. खवडा येथील या प्रकल्पात 700हून अधिक बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम कंटेनर असतील. हा प्रकल्प मार्च 2026 पर्यंत कार्यान्वित केला जाणार आहे. आता बातमी अमेरिका आणि भारताच्या टेरिफ संदर्भातली. रशियन तेल खरेदीमुळे सध्या भारतावर आयात शुल्क खूप जास्त आहे. मात्र भारताने रशियाकडून तेल खरेदीत कपात केल्याने लवकरच आयात शुल्क कमी होतील असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. दरम्यान पुढील महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. पुतीन यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांमधील आर्थिक आणि रणनीतिक भागीदारी अधिक दृढ होणार आहे. भारताने अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराला रशियाशी असलेल्या संबंधांसोबत जोडण्यास नकार देण्याची भूमिका कायम ठेवलीय. मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथंच थांबूयात. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.